मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनकडून मेट्रो कनेक्ट ॲपवरती दिव्यांग प्रवाशांसाठी 25% सवलत असलेले पास सक्रिय होत आहेत। सध्या ही सेवा ॲपल वापरकर्त्यांसाठी असून लवकरच अँड्रॉइड वापरकर्त्यांसाठी देखील सुरू केली जाणार आहे। पुण्यामध्ये बिबट्यांच्या वाढत्या दहशतीमुळे नागरिकांचं पिंजऱ्यामध्ये बसून आंदोलन, बिबट्याचा तात्काळ बंदोबस्त करण्याची वन विभागाकडे मागणी। मुंबई आग्रा महामार्गावरील इंदिरानगर बोगद्याच्या कामाला सुरुवात झाली। शहरामधील वाहतूक कोंडीचा प्रश्न गंभीर बनलाय। आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवरती नाशिकमधील रस्त्याचे टप्प्याटप्प्याने काम सुरू आहे। दिल्लीमधल्या हवेची गुणवत्ता अत्यंत खराब, केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाची माहिती। तर दिल्लीमधील 13 देखरेख केंद्रांनी गंभीर श्रेणीमध्ये हवेची गुणवत्ता नोंदवली आहे। उत्तराखंडमध्ये कडाक्याची थंडी, चामोली जिल्ह्यामध्ये शेषनेत्र तलाव देखील गोठून गेलाय। तर बद्रीनाथमध्ये बर्फवृष्टी सुरू। छत्तीसगडमध्ये 3 दिवस तापमान 2 ते 3 अंश सेल्सिअस वाढण्याचा अंदाज। पंतप्रधान मोदींनी काल जोहान्सबर्ग इथे झालेल्या G20 शिखर परिषदेमध्ये सहभाग घेतला। यावेळेला जागतिक पातळीवरती देशांच्या प्रमुख नेत्यांसोबत त्यांनी चर्चा केली। भारतीय महिला दृष्टिहीन संघाने जिंकला पहिला T20 विश्वचषक। नेपाळचा 7 विकेट्सने धुव्वा उडवत कोरलं विश्वचषकावरती नाव। क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम या हेमंत ढोमे दिग्दर्शित सिनेमाचा टीजर समोर येतोय। सचिन खेडेकर, सिद्धार्थ चांदेकर, अमेय वाघ यांच्यासह आघाडीच्या कलाकारांची फौज असलेला हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।